UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। हर्षवर्धन पाटलांची अखेर भाजपला सोडचिठ्ठी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा। इंदापूर विधानसभा लढवण्याची तयारी। फडणवीसांसोबत इंदापूरच्या जागेबाबत चर्चा झाली। त्यांनी इंदापूरऐवजी दुसरा पर्याय दिला, पण मी सहमत नव्हतो। हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया। हर्षवर्धन पाटलांसारखे अनेक धक्के भविष्यात दिसतील। हर्षवर्धन पाटलांचं पक्षामध्ये स्वागत करताना शरद पवारांचं सूचक विधान। हर्षवर्धन पाटलांना भाजपत शांत झोप लागली नसावी, आता त्यांना शांत झोप लागेल। संजय राऊतांचा टोला। महायुतीचा विषय आता संपलाय। मुलाला तुतारी किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीला उभं करणार अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांची मोठी घोषणा। उमेदवारी नाही मिळाली तर शरद पवार गटात जाणार। नाना काटेंचा अजितदादांना इशारा। काटे चिंचवड विधानसभा लढण्यासाठी इच्छुक। अजितदादांकडून बारामती विधानसभा न लढण्याचे संकेत। मी जो उमेदवार देईल त्याचं काम करा। विधानसभेला आमच्या कुटुंबातील जास्त सदस्य फिरताना दिसणार नाहीत, अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवार लोकसभेची पुनरावृत्ती करणार का? शरद पवारांचा खोचक सवाल। अजित पवार गटातील अनेक आमदारांची शरद पवार गटामध्ये येण्याची इच्छा। गरज असेल त्याच मतदारसंघामध्ये आमदारांना घेतलं जाणार। राष्ट्रवादी शरद पवार गटातील सूत्रांची TV9 ला माहिती। कशाचा काही पत्ता नाही आणि आताच मुख्यमंत्री पदावर चर्चा करता पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले। तर शरद पवार सोनार आहेत तर आम्ही लोहार आहोत, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। युतीसाठी MIMचा महाविकास आघाडीला प्रस्ताव। किती जागा देणार महाविकास आघाडीने स्पष्ट करावं, इम्तियाज जलील यांची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आदिवासी समाजाच्या आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या। नरहरी झिरवाळ, हेमंत सावरा, राजेश पाटील, किरण लहामटे यांचं आंदोलन। पेसा भरतीसह धनगर समाजाला ST प्रवर्गामधून आरक्षणास विरोध। पेसा अंतर्गत आदिवासी मुलांच्या मानधन तत्वावर भरतीचा निर्णय। कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत मानधन तत्वावर नियुक्ती होणार, सरकारचा निर्णय। आदिवासी आमदारांची एकी पहा आणि मराठ्यांनी शिका। मनोज जरांगे पाटलांचा राज्यातील मराठा नेत्यांना सल्ला। आरक्षणाची मर्यादा 50% 75% जाऊ द्या, शरद पवारांचं मोठं वक्तव्य। विधेयक आणण्यास केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आमचा पाठिंबा असेल, पवारांची भूमिका। अत्याचाराच्या घटनेनं पुणे हादरलं। मित्रासोबत बोगदेव घाटामध्ये फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांकडून सामूहिक अत्याचार। रुग्णालयामध्ये उपचार सुरू। संशयितांचे स्केच पोलिसांकडून जारी। पुण्यामध्ये हे काय सुरू आहे? महाराष्ट्र महिलांवरील अत्याचाराचं केंद्र बनतंय। यावर पायबंद घालण्यासाठी गृह खातं काही करत नाही। पुण्यातील अत्याचाराच्या घटनेनंतर विरोधकांची सरकारवर टीका। अहमदनगरच्या अहिल्यानगर नामांतरास केंद्र सरकारची मंजुरी। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। ट्विट करत मानले केंद्राचे आभार। नवरात्रोत्सवामध्ये 3 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी। 9, 10 आणि 11 ऑक्टोबरला 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास मुभा। इस्रायल विरोधामध्ये जगातल्या सर्व मुस्लिम देशांनी एकत्र या। आपला शत्रू एकच। इराणमधील मुस्लिमांचे सर्वोच्च धार्मिक नेते अली खामेनेई यांचा ऐलान। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।